वन नेशन वन इलेक्शन विधेयक उद्या लोकसभेमध्ये मांडण्याची शक्यता आहे। दुपारच्या सत्रामध्ये विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे। याच निमित्तानं भाजपनं लोकसभेतील आपल्या सर्व खासदारांना व्हीप जारी केलेला आहे। कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल हे लोकसभेमध्ये विधेयक मांडणार असल्याची माहिती आहे। मागच्या आठवड्यामध्ये एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिलेली होती। तर एक देश एक निवडणूक यामुळे नेमका काय फायदा होऊ शकतो आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। देशामध्ये सतत होणाऱ्या निवडणुका यामुळे एकाच वेळी होतील। एकत्र निवडणुका झाल्यास हजारो कोटी रुपये वाचतील। वारंवार लागणाऱ्या आचारसंहितेमुळे विकास कामं ठप्प होणं थांबेल। पुन्हा पुन्हा निवडणुका घेण्याच्या त्रासातून सरकारी यंत्रणा मुक्त होईल। निवडणुकांमध्ये वारंवार होणारा काळ्या पैशाचा वापर कमी होईल। तर काय तोटा होऊ शकतोय? केंद्रातील सत्ताधाऱ्यांना अनुकूल वातावरण निर्माण होईल आणि तेव्हाच निवडणुका या घेतल्या जातील। अनुकूल परिस्थितीमधील निवडणुकांमुळे गल्ली ते दिल्ली केंद्रातीलच पक्ष सत्तेत येण्याची अधिक शक्यता आहे। राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांमधील मतभेद आणखी वाढण्याचा धोका। राष्ट्रीय पक्षांना फायदा होईल तर छोट्या पक्षांना यामुळे तोटा संभवतो। निवडणूक निकालांना विलंब होण्याचीही यामुळे भीती आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। दिल्लीतनं प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, वन नेशन वन इलेक्शन विधेयक उद्या लोकसभेमध्ये मांडलं जाण्याची शक्यता आणि त्याच अनुषंगानं भाजपच्या सगळ्या खासदारांना आलेला व्हीप। उद्या वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भामध्ये संसद भारतच्या पटलावरती हे विधेयक मांडलं जाणार आहे। रामनाथ कोविंद देशाचे माजी राष्ट्रपती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली। त्या समितीला कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे आणि या विधेयकाचा जो ड्राफ्ट आहे तो आता तयार आहे। या विधेयकाच्या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित होत आहेत। आता हे विधेयक खऱ्या अर्थानं या विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी घेतल्यानंतर याचं कायद्यात रूपांतर होणार की या विधेयका साध्या बहुमताने मान्यता प्राप्त होण्याची गरज आहे की याला घटना दुरुस्ती करण्याची गरज आहे। आणि तिसरा मुद्दा, या विधेयकासाठी निम्म्याहून अधिक राज्यांची परवानगी घेणं गरजेचं आहे का, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। कारण निवडणूक हा विषय फक्त केंद्र सरकारचा नाहीये, त्याच्यासाठी एक स्वायत्त संस्था आहे निवडणूक आयोग। आणि निवडणूक आयोगाला अधिकार जे असतात ते संसदेने मंजूर करून दिलेले असतात। त्याच्यामध्ये सरकार म्हणून हस्तक्षेप करता येत नाही, तर संसद त्याच्यामध्ये हस्तक्षेप करते। आणि संसद म्हणजे सध्याचा सत्ताधारी त्याचबरोबर विरोधी पक्ष जो असतो तो एकत्र येऊन अशी संसद तयार होते। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घटना दुरुस्तीसाठी 2/3 इतकं बहुमत अपेक्षित असतं। सध्याच्या सरकारमध्ये साध्या बहुमताने हे विधेयक मंजूर होऊ शकतं। याच्यासाठी विरोधकांना देखील सहमतीने बरोबर घेणं गरजेचं आहे। त्यामुळे हे विधेयक साध्या बहुमताने मंजूर होणार आहे का, किंवा याच्यामध्ये जर असहमती झाली दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची, तर हे जेपीसी म्हणजे संयुक्त संसदीय समितीची असते, या समितीकडे अभ्यासासाठी पाठवणार जाणार आहे का, जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीकडे जसं वक्फ बोर्डाचं पाठवलं गेलं त्याच पद्धतीने हे विधेयक पाठवलं जाणार आहे का, हा एक बरोबर आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।